राजाभाऊ वाजे दिल्लीत गेलेले आहेत, मात्र ठाकरेंसोबत राहण्याची त्यांची भूमिका आहे, काय सांगाल? निश्चितपणे तुमच्याकडून आम्हाला कळतं आहे की ऑपरेशन टायगर चालू आहे, परंतु आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही किंवा आम्हाला ज्ञात आहे की आमचे जे नेते आहे राजाभाऊ वाजे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं निवडून आलेले आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत आणि ते त्याच पक्षाबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे हे त्यांनी आजही सकाळी आपल्याला पत्रकार महोदयांना सांगितलेलं आहे. ते विविध वाहिन्यांच्या माध्यमातून आजपर्यंतही क्लिअर सांगतायत की राजाभाऊ वाजे हे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर राहणार आहे. त्याचं कारण क्लिअर आहे की राजाभाऊ वाजे हे एक निष्ठावान शिवसैनिक आहे. त्याच बळावर त्याच त्यांच्या याच्यावरती राजाभाऊंना लोकांनी संसदेत पाठवलेलं आहे. या अशा एवढ्या लाटेमध्ये राजाभाऊंना इतक्या मोठ्या मताधिक्यांनी लोकांनी पाठवलं आहे, कारण राजाभाऊंचं जे घराणं आहे ते निष्ठावान आहे किंवा राजाभाऊ ज्या घराण्यातून येतात ते घराणं जर आपण बघितलं तर निश्चितपणानं हे जे व्यावसायिक राजकारणी आहे किंवा इमोशनल ज्याला आपण म्हणतो, तर राजाभाऊ हे एक लोकांबरोबर लोकांमधले आहेत आणि त्याबरोबरच त्यांची प्रगती होत चाललेली आहे. आणि त्याचबरोबर जे बाकी व्यावसायिक राजकारणी आहेत त्या पद्धतीने राजाभाऊंचं काम नाही आहे. निश्चितपणाने लोकांमध्ये राहणारे हे राजाभाऊ आहेत. त्यांना व्यावसायिक किंवा आर्थिक राजकारणाची कुठलीही गरज नाही आहे, कुठलीही त्यांचं त्या पद्धतीची वाटचाल नाही आहे. तर निश्चितपणे आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आम्ही या अशा शिलेदाराचे अशा खासदाराचे शिलेदार आहोत की जे निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जे एकमेव खासदार राहणार आहे. त्यामध्ये ऑफर ज्या आहेत त्या राजाभाऊ वाजे यांना आल्याची माहिती मिळालेली होती, मात्र तरी देखील ते ठाकरेंसोबतच राहणार असल्याची त्यांची भूमिका आहे. हे बरोबर आहे, ऑफर आलेल्या होत्या, परंतु प्रामाणिकता हा त्यांचा मूळ स्वभाव आणि घराण्याची परंपरा असल्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही हे कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांची भूमिका जी आहे की जिथं आहे तिथेच प्रामाणिक आहे, ही शेवटपर्यंत राहणार आहे. काय वाटतं आपल्याला? हे संपूर्ण राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतोय. मात्र जे नाशिकचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याची भूमिका घेतली. आपण आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर सगळे कार्यकर्ते जमले. हे बघा, मुळातच आदरणीय राजाभाऊ वाजेंचं जे राजकारण आहे हे नैतिकता आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर चालतं. मुळात भाऊ हे समाजकारणी आहे, त्याच्यामुळे कितीही चर्चा झाल्या, काहीही ऑफर आल्या तरी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, आम्हाला भाऊंनी सांगितलेलं आहे आपण कायम उद्धव साहेबांसोबतच आहोत आणि उद्धव साहेबांसोबतच राहू. त्याच्यामुळे ह्या चर्चा, ह्या ऑफर यांना कुठलाही आमच्या लेखी अर्थ नाही आहे, कारण राजाभाऊ वाजे हे प्रामाणिक काम करत आहे. त्याच्यामुळे आम्हाला विकास कामांसाठी कसली अडचण येत नाही, कशाचं त्याला कुठे आडकाठी येत नाही, तर कसलाही अडचण नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही तसा काही निर्णय होईल. आपण सगळे समर्थक जे आहेत राजाभाऊ वाजे त्यांच्या घराबाहेर जमलेले आहात, गर्दी करतायत. राजाभाऊ वाजे दिल्लीत आहात. महाराष्ट्र आज संपूर्ण महाराष्ट्र जे वाजे घराण्याला ओळखतं, सगळ्यांना माहिती वाजेंचा शब्द म्हणजे शब्द असतो आणि पिढ्याने पिढ्या ते शब्द पाळतात. त्यामुळं शंका घ्यायला कुठलीच वाव नाही. खरं तर आपण बघितलं अनेक जे खासदार आहेत ते शिंदेंसोबत जात आहेत. विकास कामांच्या मुद्द्यावरती आपण बघितलं मागच्या काळात राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं, अनेक आमदार गेलेत. मात्र आता आपल्याला वाटतंय अशा पद्धतीचं काही? निश्चितपणे आम्हाला वाटतंय की राजाभाऊ वाजे हे जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत उद्धव साहेबांबरोबर राहतील, कारण प्रामाणिकपणा हाच त्यांच्या राजकारणाचा मूळ बिंदू आहे. आणि त्याच्याच जोरावर राजाभाऊ वाजे आजपर्यंत आणि त्यांच्या पूर्ण घराण्यामध्ये राजकारण चाललं आहे. हे लोकांची नाळ जोडलेलं घराणं आहे, हे न राजकीय किंवा आर्थिक दृष्टीने काम करणारं घराणं नाही आहे. त्यामुळं राजाभाऊ वाजेंना नाशिककर प्रेम देतात आणि आम्हाला सर्वांना त्यामुळेच अभिमान आहे की आम्ही अशा खासदाराचे शिलेदार आहोत की जे ह्या देशभरामध्ये अराजकता पसरलेली असतानाही ते कुठंही कोणत्याही भूलथापांना बळी पडू शकत नाही आणि कोणत्याही लोभाला राजाभाऊ वाजे कधीच बळी पडू शकत नाही. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे आणि आम्ही निश्चितपणे तुम्हाला गर्वाने सांगतो की आम्ही राजाभाऊ वाजेंचे शिलेदार आहे. नक्कीच आपण बघितलं तर सगळेच खासदार जे आहेत ते दिल्लीत आहेत. राजाभाऊ वाजे देखील दिल्लीत आहेत, मात्र ते सांगतात की मी ठाकरेंसोबत आहे. नाही, हा दिल्ली सर बाकी खासदार दिल्लीमध्ये असणं आणि खासदार वाजे साहेब दिल्लीमध्ये असणं हा योगायोग आहे. कारण जी इंडस्ट्री कमिटीची जी मीटिंग आहे त्या मीटिंगकरता खासदार वाजे साहेब दिल्लीत गेले, कारण ही मीटिंग पूर्वी 15 तारखेला होती, परंतु काही कारणास्तव ती मीटिंग पुढे ढकलल्या गेल्यामुळे ती मीटिंग 17 तारखेला झाली. नाही तर ही मीटिंग 15 तारखेला दिल्लीत झाली असली तर आज भाऊ दिल्लीमध्ये असण्याचं कारणही नव्हतं. योगायोग झाला हा तो की दिल्लीमध्ये असणं, त्याचा आणि ह्या ऑपरेशन टायगरचा कुठलाही अर्थी संबंध नाही. खरं तर आपण या ठिकाणी जमलेले आहात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एक एक कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. काय आमची निष्ठा ही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे
आणि त्यांच्या शिवसेनेबरोबर आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही. अर्थात वाजे घराण्यावर कोणी त्यांच्या निष्ठेवर शंका घेऊ शकत नाही. आदरणीय राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाशभाऊ वाजे हे तत्वनिष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांचाच वारसा आदरणीय राजाभाऊ वाजे या ठिकाणी चालवत आहेत. त्यामुळं त्यांच्या निष्ठेशी तडजोड अजिबात होऊ शकत नाही आणि ह्या जगामध्ये त्यांना पैशावर विकत घेणारा कोणी माईलचा लाल आजपर्यंत जन्माला पण आलेला नाही. कारण पैशावर विकली जाणारे वाजे घराणं नाही. आणि त्याचबरोबर आदरणीय उद्धव साहेबांच्या ज्या विचारधारेच्या विरोधात आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढवली, ज्या विचारधारेच्या मतांच्या विरोधात जी मतं मिळाली, त्या मतांचा अवमान हे कदापि राजाभाऊ वाजे कधीही करणार नाही. याबद्दल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना सुद्धा कल्पना आहे. त्यामुळं राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल शंका घेणं हे एक आपण म्हणू की चेष्टेचा विषय. नक्कीच आपण बघितलं तर हे संपूर्ण जे राजाभाऊ वाजे यांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आता आपल्याला राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानाबाहेर जमल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे राजाभाऊ वाजे हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत, खरं तर दुसरीकडे नाशिकमधल्या सिन्नरमध्ये हे त्यांचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत आणि यांची भावना आहे की कोणीही राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेवरती शंका घेऊ शकत नाही, अशा पद्धतीची भावना जी आहे ती यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.